नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळ पंचायत समितीत 2 महिन्यापासून व्हिडिओ येत नाहीत. हा गंभीर मुद्दा आहे. या मुद्द्यावर मावळच्या आमदारांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांना प्रश्न का विचारला नाही, असा खडा सवाल रयत प्रहार संघटनेचे नेते भरतभाई मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. कामशेत येथे पत्रकारांशी बोलताना भाई मोरे म्हणाले की तालुक्याच्या विविध प्रश्नांवर आपण लढा देत असून पवना बंदिस्त जलवाहिनीला आमचा कायमस्वरूपी विरोध आहे, असेही भाई मोरे यावेळी म्हणाले. पाहुयात तालुक्यातील विविध मुद्द्यांना स्पर्श करताना भरतभाई मोरे यांनी नेमकी काय भूमिका मांडली. भाई, आपण माजी जिल्हा परिषद सदस्य होऊन गेला आहात. आज मावळ तालुक्यामध्ये जवळपास 2 महिने झालेत गट विकास अधिकारी नाही आहे. त्यामुळे मावळ तालुक्यामध्ये असलेल्या नागरिकांचं खूप मोठे हाल होतात आहे, त्यांची कामं होत नाहीत. बरोबर आहे. आम्ही निवेदन देताना चौकशी केली असता गटविकास अधिकारी 4 महिने रजेवरती गेली. 7 दिवसाची रजा सांगून गटविकास अधिकारी साधारण 2.5 महिने, आज 2.5 महिने नाही आहेत. त्याच्यामुळे शाळांची अवस्था काय, ग्रामपंचायतीची अवस्था काय, हे ग्रामसेवक साऱ्यावर आहे, त्याचा कंट्रोल कोणाचा आहे. आणि मग याच्याकरता माननीय जे मंत्री महोदय आहेत, ग्रामविकास मंत्री आहेत, मग ग्रामविकास मंत्र्याला मावळच्या आमदारांनी प्रश्न का विचारला नाही. हे सगळं अंडर कोणाचे आहे. एक तर कलेक्टर, इथे जिल्हा परिषद सीओ यांच्या अंडर आहे. मग यांनी 4 महिने खुर्ची रिकामी का ठेवावी. तुम्ही मावळ जनतेला वेटी धरता, तुमच्यावरच कोण बोलत नाही. जर आम्ही संघटना म्हणून विरोध करणार, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये विरोध करणं आमचं प्रथम कर्तव्य आहे. आम्ही विरोध कुठं करतो, ज्या ठिकाणी आज गटविकास अधिकारी नाही आहेत, आज लोकांना दाखल्यांची गरज आहे, आज लोकांना नळपाण्याची गरज आहे, आज लोकांना रस्त्याची गरज आहे, आज एवढा मोठा हादसा झाला. आज या हादशामध्ये व्हिडिओ कुठे आहे, आज फुटतूट झाली आहे, ग्रामसेवक कुठे आहे, याचा कंट्रोलिंग कोण आहे. त्याचा कंट्रोलिंग व्हिडिओ आहे. म्हणून या तालुक्याच्या नेतृत्वाने याच्याकडे बोललं पाहिजे. या जिल्हा परिषदच्या सदस्यांनी सभागृहामध्ये शिवला घेराव टाकला पाहिजे की आमच्या तालुक्यामध्ये व्हिडिओ का नाही. व्हिडिओ जर नसेल तर व्हिडिओची नियुक्ती करा, नवीन व्हिडिओ द्या. याची मागणी झेडपीच्या सदस्यांनी केली गेली पाहिजे. पंचायत समितीने ठराव करायला पाहिजे. आज त्याची बैठक होती पंचायत समितीची, त्यांनी ठराव करायला पाहिजे की जोपर्यंत व्हिडिओ देत नाही तोपर्यंत आम्ही शिवला बाहेर पडू देणार नाही, असं आंदोलनाचा पवित्र घेतला गेला पाहिजे. यांचं कर्तव्य आहे. कमी पडतोय का अधिकाऱ्यांना कंट्रोल ठेवायला. कारण अजितदादा म्हणायचे की माझी सगळी पंचायत समिती माझ्या ताब्यात द्या, मी एकदम व्यवस्थितरित्या मावळचं सगळं नियोजन लावेल. आणि आता त्यांच्याच पक्षाच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता आहे, जिल्ह्यातली सुद्धा, तालुक्यातली सुद्धा, राज्यातली सुद्धा. असं असताना एक गुड ऍडमिनिस्ट्रेशन असणाऱ्या अजितदादांच्या पक्षातील मंडळी इथं अधिकाऱ्यांवर कंट्रोल करायला कमी पडत आहेत का, तुम्हाला काय वाटतं. बरोबर आहे. दादांचं ह्या जिल्ह्यावरती वर्चस्व होतं. दादा हा एक कामाचा माणूस होता. दादा गेल्यानंतर खरं ती पोकळी तयार झाली, त्या पोकळीची झळ आम्ही पोचतोय, हे सत्य. आम्ही कमी पडतोय सत्य, लोकप्रती कमी पडतोय सत्य. दादाचं स्वप्न साकार करायचं असेल तर खऱ्या अर्थानं प्रशासनावरती लोकप्रतिचा वचक पाहिजे. का वचक राहत नाही, का व्हिडिओ मिळत नाही, का तलाठी ऐकत नाही, का तहसील ऐकत नाही. खऱ्या अर्थाने ऐकण्यासाठी आमचे लोकप्रतिनिधी कमी पडतात, हे तेवढं सत्य. पंचनामे महत्वाचे. आज खऱ्या अर्थानं पंचनामे महत्वाचे. जर पंचनामे खऱ्या अर्थानं पूर्ण करून गेले तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, अन्यथा होणार नाही. तुम्ही मतदार यादी 29च्या साठी आजची मतदार यादी नोंद करता आहात, ते 29 निवडणुकीसाठी करणार आहात. तुम्ही येणाऱ्या ग्रामपंचायतीला तुम्ही 29 मतदार ग्राह्य पकडणार नाहीये, तुम्ही 2002 सालचे पकडणार आहात. मग घाई करायची गरज काय तुम्हाला. तुम्ही 1 महिना थांबू शकता. मावळच्या पश्चिम पट्ट्यामध्ये विशेष खाप म्हणून तुम्ही सप्टेंबरला पण मतदार यादी तयार करू शकता. बरोबर. का करू नये. इथं खऱ्या अर्थानं पाटण गेले, ताजही गेले, तुमचं पूर्ण अख्खं हे गेले. तुम्ही खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज वलोन धरणाचं पाणी
भुशी धरणाचं पाणी आलं, हुडकत 8 तास 8 फुटापर्यंत पाणी होतं. ते संपूर्ण नदी पलटी झाली. हे पंचनामे करायचे कोणी? आणि मग मनुष्यबळ कमी पडतंय. पण तुम्ही आमच्या शाळा बंद करतायत. तुम्ही शाळा बंद करून शिक्षकालाही पाठवतायत. म्हणजे सरकारने करायचं काय? हे चुकीचं आहे. जनता वाऱ्यावरती आहे. म्हणजे शाळेमध्ये मास्तर नाही, मास्तर इथं पोरं जात नाहीत. आम्हाला तर मदत झाली पाहिजे. आमची मागणी या ठिकाणी असते की सरकारने स्पेशल सर्वे करणारं डिपार्टमेंट निर्माण केले गेले पाहिजे. हे सरकार ते करत नाहीत. आज एवढी मोठी बेरोजगारी आहेत, उच्च शिक्षित मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्याचा का उपयोग आम्ही करत नाही? त्या शिक्षकांना आम्ही काम सांगतो. गावात जरी उद्या लंपीची साथ आली आणि लंपीने जनावरं मेली, कुत्री मेली, तर शिक्षकाने त्याचं काम करायचं. पण त्यांनी शाळा कधी शिकवायची? त्यांनी तो सर्वे करायचा. याचा अर्थ आमचं सरकार अत्यंत निशब्दपणे काम करत आहे. प्रशासनाला काही देणे घेणं नाही. निगरठ्ठ झालेलं हे प्रशासन आहे. म्हणून आमचा आरोप आहे की तुम्ही शिक्षकाला मुक्त करा, तुम्ही तलाट्याला बांधावरती पाठवा, कृषी अधिकारी बांधावरती पाठवा, ग्रामसेवक बांधावरती पाठवा. का? हे तिन्ही कर्मचारी शेतीशी संबंधित आहेत. गावठाण कोण बघतं? ग्रामसेवक बघतो. पिकाचं कोण बघतं? कृषी बघतं. तलाठी महसूल बघतो. नुकसान झालं कुणाचं? महसूलचं. पंचनाम्याची जबाबदारी कोणी घ्यायची? महसूल नाही घ्यायची. आकडा कोण ठरवायचा? महसूल ठरवायचा आहे. कृषी मंत्र्यांनी याच्यावरती जबाब दिला पाहिजे. मी आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती करतो, कृषी मंत्र्यांना आवाहन करतो की पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील सर्व तालुक्यांना तुम्ही मतदार यादी बसून तुम्ही लांब ठेवा, त्याची नंतर करा. आणि खऱ्या अर्थानं जो शेतकरी आज दुखावलाय, हा जो कंगाल झालाय, शेतीहून बनबन फिरतोय, एक तर तुमचे खतं मिळत नाहीत, खताचे ब्लॅक होतंय, खतासाठी लिंकिंग केलंय, त्याला आधार कार्ड लावा, एक तर औषध किमती वाढल्यात. नेमकं करायचं काय? पिकावणे अन्नदाता उपाशी आणि सरकार तुपाशी. भाई, मावळातील शेतकऱ्यांनी संयुक्तरित्या तयार केलेली जी पावना बंदिस्त जलवाहिनी विरोधातील कृती समिती आहे, त्याची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली होती. त्या बैठकीला तुम्ही हजर होतात. या बैठकीत जी काही बातचीत झाली त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का? नाही. मग सदरची चर्चा जी होती सकारात्मक होती का नव्हती? त्या चर्चेला काहीही अर्थ नाही. का अर्थ नाही? बरोबर आहे. डॉक्टर राजेश सूर्यवंशी हे आयुक्त पिंपरी चिंचवडचे आहेत. ते त्यांच्या जनतेसाठी पाणी मागणारच आहे. त्याचा तो भाग आहे. पण खऱ्या अर्थानं आमचं जलसंधारण खातं आहे, त्याचे कोल्हेवर अधिकारी आहेत, त्यांना धड कळत नाही की धरणात साठा किती आहे, उपयुक्त साठा किती, डेड साठा किती आणि कसं वाटप केलेले. मी पिंपरी चिंचवडने पाणी किती घ्यायचं, मावळची लोकसंख्या पाहता मावळही पाणी किती घ्यायचं, मावळमध्ये MIDC आहेत, नवीन MIDC येणार आहेत, त्या पाण्यावरती 15,000 एकर शेती बागायती आहे, 72 गावच्या नळ आहेत, पर्यटन क्षेत्र वाढतंय. आणि मग जर विचार केला, कॅल्क्युलेशन केलं तर धरण हे 10.5 TMC धरण आहे. 10.5 पैकी 1.5 TMC तुमचं डेड स्टॉक आहे, अर्धा TMC बाष्पीभवन होते, 2 TMC गेलं, 8 TMC पाणी उरतंय. आणि जर पवनावाले पिंपरी चिंचवडवाले जर 7 TMC पाणी मागायला लागले तर 1 TMC वरती पावळ भागायला भागणार आहे का? आमच्या या ठिकाणी म्हणणे असं आहे, तुम्ही रावीत बाजारात पाणी उचलतात, तुमच्या त्या पाण्यात गळती किती, तुमचे टँकर चालू आहेत. आज टँकरचा कॉन्ट्रॅक्ट करून आहे, कॉन्ट्रॅक्ट पिंपरी चिंचवडमध्ये टँकर आजपर्यंत मला कळला का? आज पिंपरी चिंचवडमध्ये टँकरची संख्या किती आहे? म्हणजे जवळजवळ टँकरची संख्या का वाढते? सोसायटीला काही पाणी मिळत नाहीत. काही ठिकाणी तुमच्या दुरुस्त्या असतात, नळ दुरुस्त्या असतात, म्हणून पाणी पोचत नाही, म्हणून तुम्ही टँकरही बांध देता. हे टँकर वाचत पडो तुम्ही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे स्वतःचा पाण्याचा सोर्स निर्माण करण्याचा, सोर्स साठवण्याची क्षमता नसणारे शहर आहे. हे शहर आयतं शहर आहे. या शहराला आमचं पिंपरीचं पाणी पाहिजे, पवरीचं पाणी पाहिजे, या शहराला आंध्राचं पाणी पाहिजे,
या शहराला जायकवाडीचं पाणी पाहिजे, या शहराला वडलोचं पाणी पाहिजे, या शहराला भामाशकरचं पाणी पाहिजे. मग मला सांगा तुम्ही की नवी मुंबई सारखं शहर जे नव्याने निर्माण झालं त्या शहराने सुद्धा धरण बांधलं, बदलापूरने बांधलं, अमरावतीने बांधलं, मुंबई शहराचे 7 धरण आहेत. मग पिंपरी चिंचवड शहराला नव्याने धरण बांधायला काय हरकत आहे? म्हणून आमचं जे पाणी जातं त्या पाण्याची रॉयल्टी तुम्ही घेता, पाणीपट्टी तुम्ही वसूल करता. म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आजपर्यंत मावळ तालुक्यामध्ये 1 छदाम रुपया खर्च केलेला नाही, कुठलं विकास काम केलेलं नाही. पहिला आम्ही आयतं पाणी द्यायचं. आज आमची मानवतावादी धर्म असल्यामुळं मावळवासीने कधी विरोध केलेला नाही. आज मात्र आम्ही विरोध करणार आहोत. काय विरोध करणार आहोत? मग तुम्ही आमच्या 12,000 एकर जमीनचं काय करणार? तुम्ही 72 नळ पाणी तुम्ही काय करणार? तुम्ही आमच्याकडे तुम्ही एमआयडीसी घातलेली आहेत, तुम्ही आमच्याकडे 12 माझे टावर दिलेत. आज गौंजामध्ये मोठ्या सोसायट्या आहेत, शिरगावला सोसायट्या आहेत, सोमोटेला सोसायट्या आहेत, वडगाव वाढतंय, कामशेट वाढतंय. त्याचं कॅल्क्युलेशन कोणी करायचं? तुम्ही बोर एमआयडीसी आणताय, मग बोर एमआयडीचं पाणी कोणी द्यायचं? तुम्ही उर्षा एमआयडीसी निर्माण केली. नाही, पण आता हे पिंपरी चिंचवड मनपा मावळवासी यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून त्यांना सगळ्या सुविधा पुरवणार आहे, पाणी योजना देणार आहे, शाळा देणार आहेत, महाविद्यालय देणार आहे, दवाखाने देणार आहे, असं सगळं त्या दिवशी त्यांचे आयुक्त म्हणत होते आणि जिल्हाधिकारी ते सांगत होते. आमच्यावरती त्यांनी सांगितले, मग तरी तुम्ही विरोध करताय. आमच्यावरती पिंपरी चिंचवडवाले कुठलेही उपकार करत नाही. बरं. त्यांना काय माणूस की आजपर्यंत? जर तुमचं 9 ऑगस्ट 11ला हादसा झाला, 3 शेतकरी शहीद झाले, 8 साली तुम्ही योजना मंजूर केली, 9 साली विरोध झाला, 10ला कडवा विरोध झाला. मग जर 3 वर्षामध्ये कडवा विरोध होतो त्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मावळच्या विकासाला खर्च का करता आला नाही? लोकांच्या भावनेला टन का करता आला नाही? आज तुम्हाला गरज वाटते तातडीची म्हणून तुम्ही म्हणतात. आमचं म्हणजे बंद पाईपातलं पाणी नेण्याऐवजी तुम्ही रावेत बंधाऱ्यावर उचला. का उचला? रावेत बंधाऱ्यावर पाणी उचलत कारण की मावळ पाणी किती घेते, मावळची गरज किती याचं जलसंधारणाने कॅल्क्युलेशन केलेलं आहे का? आज आमच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी असं आहे की मावळ सुद्धा 1950 साली याची लोकसंख्या 60 लाखाच्या पुढे जाणार आहे. जसं पिंपरी चिंचवड म्हणते की आम्ही 1 कोटी पुढे जाणार आहे, तसं आम्ही पण निमेने वाढणार आहोत. जेव्हा आम्ही निमेने वाढणार आहोत तर आज पिंपरी चिंचवडची 50 लाखाची लोकसंख्या म्हणून तुम्ही 60 टीएमसी पाणी पळवता. याचा अर्थ मावळला सुद्धा 5 टीएमसी पाण्याची गरज आहे. जर वाटप तुम्ही समान केलं तर आम्ही विरोध करणार नाही. पण आमचं पण या ठिकाणी असं आहे की तुम्ही पहिलं जे धरणग्रस्त आहेत त्यांना 4 एकर तुम्ही दिले पाहिजेत. 4 एकर जमीन देऊन चालणार नाही, तर 4 एकरचे सातबारे त्याच्या नावावरती करा, त्यांना ताबे द्या. आम्हाला तुमच्या शाळेच्याच गरज नाही. जिल्हा परिषद सक्षम आहे, सरकार सक्षम आहे, त्यांनी दिलेलंच आहे. पण आज गरज कुठे? 50 वर्ष धरणग्रस्तांनी या धरणामध्ये आपला संसार बुडवला, आपली आहुती दिली. त्याचं काय? आज त्याची पोरं शिकलेली आहेत, त्याला तुम्ही नोकरी लावू शकला नाही. जे 3 शहीद झाले आणि त्यांच्या वारसाला नोकरी नाही, तुमचा विश्वास काय ठेवायचा? विश्वासार्थ तुमच्याकडे काय का? तरी तुम्ही लेखी करार केला, तो लेखी करार हा फसवा असू शकतो. कारण जागतिक युद्धामध्ये ट्रम्प पलटी होऊ शकला तर तुम्ही कोण? तुमची काय गॅरंटी? काय तुमची गॅरंटी? तुम्ही मोजून लावणार तुम्ही, आणि तुम्ही तिसरा मता बंद पापाचं पाणी नेलात तर तुम्ही 10 मेगावॅट व्याज तुम्ही कमी करणार आहात. तर उद्या 10 मेगावॅट वीज जर कमी झाली, आज पवनेमध्ये थोडी सुद्धा विजेची टंचाई नाही. का? संपूर्ण वीज सुद्धा वीज वापरतो. काळाची गरज आहे. आपण ऊर्जेचा स्रोत उभा करतो आणि ऊर्जा मिळावी म्हणून आमचे पंतप्रधान जगभर फिरतात. ते जगभर फिरून सांगतात की आम्हाला ऊर्जा निर्माण करायची आहे. आणि मग जर जगभर फिरण्यापेक्षा ही 10 मेगावॅट वीज आहे या रद्द करणार आहोत का? या ठिकाणी आमचं स्पष्ट मत आहे की तुम्ही पाण्याचं समान वाटपाचा निर्णय घेण्याऐवजी आज ज्या कंडिशनला पाणी रावतल्या चाललंय त्या पद्धतीने तुम्ही घ्या. बरं, रावेतून जरी पाणी नेलं तुम्ही शुद्धीकरण करणार आहात, तुम्ही पायपाने जरी पाणी नेलं तर तुम्ही शुद्धीकरण करणार आहात. तुम्ही काय पायपाने पाणी डायरेक्ट शोधित सोडणार नाहीत, तुम्ही लोकांना पाहणार नाहीत. तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे, तो चुकीचा मुद्दा या ठिकाणी आहे की तुम्ही
शहराच्या माणसाला 155 लिटर मानशी आणि मावळ या जनतेला फक्त 5 लिटर का? मग मला तुम्ही सांगा की शहराच्या 12 मजल्यावरती पोरेचं पाणी जातं, तर तिथं आपण तो टँक आहे तुमचा, जे संडास बाथरूम आहे तिथं काय असं तो तिथे फिट टँकाचे. म्हणजे तुम्ही जर एकदा बाहेर आलात फ्रेश होऊन आणि टँकचं बटन दाबलं तर 5 रुपये देणार आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातला माणूस सुद्धा आता त्याच पद्धतीने टँक वापरतोय, त्याच पद्धतीने टॉयलेट वापरतोय. आज तुम्ही मला सांगा, तुमचं म्हणणे आहे की हागणदारी मुक्त गाव करायची आहेत, तुम्ही हागणदारी गाव मुक्त केलं तेव्हा काय वाटत नव्हतं, पण आज सुद्धा प्रत्येक घरोघरी हे टॉयलेट आहेत. टॉयलेटचा बेस हा 5 लिटरचा आहे. मग तुम्ही त्याचे कॅल्क्युलेशन धरलात का? तुम्ही तेही कॅल्क्युलेशन जर पकडलं तर मावळच्या जनतेला सुद्धा किमान मानसी 100 लिटर पाण्याची गरज आहे. कारण ते पशुधन आहे, शेती आहे. तू विचार कर ना, ते कुठे गेलं? मी 25 मुळे पाणी गेलं पाहिजे, तुम्हाला तेवढं 55-60. अरे आता आमच्या तू दिलं ना, PMRDने 12 माझ्या परवानगी दिल्या जातात. पेवडचा अर्थ काय की निवासी झोन तयार करणे. निवासी झोन काय करतात की चाकण MIDC, तळेगाव MIDC, बोर MIDC, उर्शे MIDC, पर्यटन क्षेत्र आलेल्या सर्व माणसाला पिण्याचं पाणी, वापरण्याचं पाणी पुरलं पाहिजे. हे पेवडीला कळा नको. मी पेवडी सुद्धा आपला आराखडा तयार करायला पाहिजे, पेवडी सुद्धा नियोजन केलं पाहिजे की आता मावळची वाढती लोकसंख्या, मग पेवडी रद्द करा. तुम्ही पेवडी रद्द करा. पेवडी जर रद्द केली निवासी झोन कमी होईल. जर निवास जर वाढत असेल तुम्हाला, तर तुम्हाला PMD सुद्धा 1 कोटा ठरवला पाहिजे, अशा आमच्या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणून आमचा याला विरोध आहे.